नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे इम्पॉर्टंट MCQजवर फार्माकोलॉजी या सब्जेक्टच्या. त्यामध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी यावर 25 MCQज बघितलेले आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ अजून जर बघितलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किंवा तुम्ही एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. एकदम इम्पॉर्टंट MCQज मी त्यामध्ये टाकलेले आहेत. तसाच व्हिडिओ आज आपण तयार करत आहोत. या व्हिडिओमध्ये सुद्धा 35 महत्त्वाचे MCQज आहेत आणि ते म्हणजे फार्माकोलॉजी या सब्जेक्टमधला खूप महत्त्वाचा टॉपिक ॲड्रेनर्जिक अँड अँटी ॲड्रेनर्जिक ड्रग्स. त्याला आपण ॲड्रेनर्जिक ॲगोनिस्ट आणि ॲड्रेनर्जिक अँटागोनिस्ट असं म्हणतो. तर या टॉपिकवर प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. तर बघा, पहिला इम्पॉर्टंट MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिम्पॅथोमायमेटिक ॲक्ट इनडायरेक्टली. बघा, सिम्पॅथोमायमेटिक जे आहेत तर ते दोन प्रकारचे असतात, 2-3 प्रकारचे असतात. डायरेक्टली ॲक्टिंग, इनडायरेक्टली ॲक्टिंग आणि मिक्स ॲक्टिंग. त्यामध्ये डायरेक्टली ॲक्टिंगमध्ये आपण इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन वगैरे येतात. मिक्स ॲक्टिंगमध्ये ॲम्फेटामाइन वगैरे येतात आणि इनडायरेक्टली ॲक्टिंगमध्ये येतं इफेड्रिन वगैरे. तर बघा, इथं आपल्याला ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे, सी इफेड्रिन. म्हणजेच हे काय आहे, इनडायरेक्टली ॲक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं काय राहील, राईट आन्सर. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू डायरेक्ट बीटा 1 ॲड्रेनो रिसेप्टार स्टिम्युलेशन. बघा, आता तुम्हाला हे माहीत, यांनी विचारलं आहे की बाबा बीटा 1 ॲड्रेनो रिसेप्टारचं स्टिम्युलेशन जर झालं तर खालीलपैकी कोणता इफेक्ट आपल्याला भेटतो. तर बघा, बीटा 1 रिसेप्टार कुठे आहेत हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं माहीत असायला हवं आणि हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारल्यासुद्धा जातो. बघा, बीटा 1 रिसेप्टार हा असतो हार्टमध्ये असतात बीटा 1 रिसेप्टार. कोणते? बीटा 1 रिसेप्टार. बघा, हे लक्षात कसं ठेवायचं, आपल्याला हार्ट किती आहेत तर 1 आहेत, त्यामुळे बीटा 1 जे रिसेप्टार आहे ते आपल्या हार्टमध्ये असतं. त्यानंतर बघा, त्याचाच एक प्रकार असतं बीटा 2 रिसेप्टार. तर बीटा 2 रिसेप्टार हे जे आहेत हे कुठे असतात तर बीटा 2 रिसेप्टार हे असतात आपल्या ब्रोंकायमध्ये. आता आपल्याला लंग्स किती आहेत, लंग्स कोणाशी रिलेटेड आहे, ब्रोंकायची. मग लंग्स किती आहेत तर 2. मग बीटा 2 रिसेप्टार हे कुठे असतील, ब्रोंकायमध्ये. त्यानंतर आहे बीटा 3 रिसेप्टार. तर बीटा 3 रिसेप्टार हे असतात आपल्या फॅट टिश्यूमध्ये किंवा फॅट सेल्समध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पेपरमध्ये यावर क्वेश्चन विचारला जातो. मग इथं आपल्याला विचारलं बीटा 1 ॲड्रेनो रिसेप्टारचं स्टिम्युलेशन जर झालं तर काय होईल. मग बीटा 1 रिसेप्टार कुठे आहेत, हृदयामध्ये. मग हृदयाचं जर स्टिम्युलेशन झालं या बीटा 1 रिसेप्टारच्या स्टिम्युलेशनमुळे, त्यामुळे हृदयाची काय होईल, कॉन्ट्रॅक्टिव्हिटी वाढेल आणि हृदयाचा रेट वाढेल, म्हणजे हार्ट रेट वाढेल. मग हार्ट रेट वाढणे याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात टॅकिकार्डिया, म्हणजे इन्क्रीज इन हार्ट रेट. मग ऑप्शन नंबर सी काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा, नेक्स्ट MCQ आहे, बीटा ॲड्रेनो रिसेप्टार सबटाईप इज कंटेन इन ऑल ऑफ द फॉलोइंग टिश्यू एक्सेप्ट. आता खाली म्हणते, खाली जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये बीटा रिसेप्टार्स आहेत, फक्त एकच असं ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये बीटा रिसेप्टार हे नाही आहेत. तर आपल्याला त्यापैकी ओळखायचं आहे. बघा, ब्रोंकायल मसल्समध्ये मी आत्ता सांगितलं ब्रोंकायमध्ये बीटा 2 रिसेप्टार्स असतात, म्हणजे हे ऑप्शन कटलं. त्यानंतर हार्टमध्ये मी आत्ता सांगितलं हार्टमध्ये बीटा 1 रिसेप्टार असतात, हे ऑप्शन सुद्धा कटलं. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे प्युपिलरी डायलेटर मसल्स. तर याच्यामध्ये कोलिनर्जिक रिसेप्टर असतात, त्यामुळे हे ऑप्शन आपलं बरोबर राहील. म्हणजे खालीलपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये बीटा रिसेप्टर नाही आहेत तर कोणामध्ये नाही आहेत, प्युपिलरी डायलेटर मसल्समध्ये. आणि फॅट सेल्समध्ये कोणते रिसेप्टर आहेत तर बीटा 3 रिसेप्टर्स असतात, हे मी आत्ता सांगितलं. त्यानंतर बघा, ब्रोंकायल स्मूथ मसल कंटेन. ब्रोंकायमध्ये कोणते रिसेप्टर आहेत तुम्ही आत्ता सांगितलं, ब्रोंकायमध्ये बीटा 2 रिसेप्टर आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं डी काय राहील, राईट आन्सर. त्यानंतर बघा, बीटा 1 रिसेप्टार स्टिम्युलेशन इन्क्लूड्स ऑल ऑफ द फॉलोइंग इफेक्ट एक्सेप्ट. आता बीटा 1 रिसेप्टार जर स्टिम्युलेशन झालं तर आपल्याला कोणते इफेक्ट भेटतील हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे खालीलपैकी कोणतं भेटणार नाही हे आपल्याला इथे यांनी काय सांगितलं, ओळखायचं सांगितलं. मग बघा, बीटा 1 रिसेप्टार कुठे आहेत तर हार्टमध्ये आहेत. मग हार्टचं जर स्टिम्युलेशन झालं म्हणजे हार्ट, यांनी 4 ऑप्शन दिले. बघा, इन्क्रीज द कॉन्ट्रॅक्टिव्हिटी, बरोबर आहे, हार्टची कॉन्ट्रॅक्टिव्हिटी बीटा 1 रिसेप्टारच्या स्टिम्युलेशनमध्ये होती, म्हणजे हे पण बरोबर उत्तर आहे समजा. त्यानंतर बीटा 1 रिसेप्टार स्टिम्युलेशन इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. बघा, ब्रोंको डायलेशन, तर हे चुकीचं राहील, म्हणजे आपलं राईट आन्सर राहील ब्रोंको डायलेशन. कारण की बीटा 1 रिसेप्टारचं स्टिम्युलेशन जर झालं तर ब्रोंको डायलेशन हे होणार नाही. ते केव्हा होईल, बीटा 2 रिसेप्टारचं स्टिम्युलेशन झाल्यानंतर. म्हणजे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी हे काय राहील, बीटा 1 रिसेप्टारचं स्टिम्युलेशन झाल्याच्या नंतर हे इफेक्ट आपल्याला भेटतील. पण कोणता इफेक्ट भेटणार नाही, ब्रोंको डायलेशन. आणि आपल्याला विचारलं काय त्यांनी, जो इफेक्ट भेटत नाही तो इफेक्ट ओळखायचा. मग ब्रोंको डायलेशन होईल का तर नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं काय राहील, राईट आन्सर. त्यानंतर बघा, हायपरग्लायसिमिया इंड्यूस्ड बाय इपिनेफ्रिन इज ड्यू टू. बघा, हायपरग्लायसिमिया इपिनेफ्रिन जे आहे त्याला आपण ॲड्रेनलिन, नॉर ॲड्रेनलिन म्हणतो. तर
हायपरग्लायसेमिया इपिनेफ्रिनमुळे का होतो बरं, म्हणजे त्याचं कारण काय. तर बघा इथं 3 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. ग्लुकोनिओजेनेसिस. आता ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय, नवीन ग्लुकोज तयार होणे. मग नवीन जर ग्लुकोज झालं तर हायपरग्लायसेमिया होणार का, तर हो बरोबर आहे, म्हणजे हे पण त्याचं उत्तर आहे. त्यानंतर इनिबिशन ऑफ इन्शुलिन सिक्रेशन, तर बरोबर आहे. इन्शुलिन कशासाठी गरजेचं असतं, आपल्या शरीरामधील ब्लडमधील ग्लुकोजची लेवल मेंटेन करण्यासाठी. मग जर इन्शुलिन जर व्यवस्थित रिलीज झालं नाही तर ब्लड ग्लुकोज लेवल काय होईल, वाढेल, म्हणजे याच्यामुळे सुद्धा हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. त्यानंतर स्टिम्युलेशन ऑफ ग्लायकोजेनोलायसिस. बघा आपल्या शरीरामध्ये लिव्हरमध्ये साठवलेलं असतं ग्लायकोजन. मग ग्लायकोजनचं जर काय झालं, लायसिस झालं, ब्रेकडाऊन झालं, तर त्याच्यापासून ग्लुकोज मिळतं आणि ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये काय होईल, मग ग्लुकोज जेनेसिस झाल्यामुळं तयार होईल, म्हणजे ग्लायकोजेनोलायसिसमुळं. मग हे तिन्ही ऑप्शन्समुळे आपल्या शरीरातील काय वाढेल, शुगर वाढेल, त्याला आपण हायपरग्लायसेमिया म्हणतो. आणि हे इफेक्ट कोण देतं आपल्याला, इफिनेफ्रिन. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपलं काय राहील, राईट आन्सर. म्हणजे ऑल ऑफ द अबो हे जे कारण आहेत हे रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, हायपरग्लायसेमियासाठी बाय इफिनेफ्रिन. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं बरोबर आहे. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट इज असोसिएटेड विथ द बीटा 3 रिसेप्टर स्टिम्युलेशन. बघा मी तुम्हाला सांगितलं बीटा 3 रिसेप्टर जे आहेत ते आहेत फॅट सेल्समध्ये. त्यामुळं फॅट सेल्समध्ये जर असतील तर लिपिडशी हे काय संबंधित आहे, म्हणून त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे, बीटा 3 रिसेप्टरमुळं लिपोलायसिस होतं. म्हणजे ऑप्शन नंबर एच आपलं काय राहील, राईट आन्सर. खालचे वाचायचंच काम नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज अन अल्फा 1 अल्फा 2 बीटा 1 बीटा 2 रिसेप्टर ॲगोनिस्ट. बघा असं कोणतं ड्रग आहे की तो अल्फा 1 अल्फा 2 बीटा 1 आणि बीटा 2 या रिसेप्टरवर ॲज अ ॲगोनिस्ट म्हणून ॲक्ट होतो. तर बघा तो आहे इफिनेफ्रिन. इफिनेफ्रिन हा असा ड्रग आहे की तो सर्व रिसेप्टरवर काय होतो, ॲक्ट होतो आणि त्यांचं काय करतो, स्टिम्युलेशन करतो, म्हणजे ॲज अ ॲगोनिस्ट म्हणून ॲक्ट होतो. मग कोणकोणते रिसेप्टर, अल्फा 1 अल्फा 2 बीटा 1 बीटा 2 या चारही रिसेप्टरवर तो काय होतो, ॲक्ट होतो आणि ॲगोनिस्ट म्हणून काम करतो. तर तो कोणता आहे, इफिनेफ्रिन. झालं लक्षात. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, इंडिकेट द डायरेक्ट ॲक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक विच इज अन अल्फा 1 अल्फा 2 आणि बीटा 1 रिसेप्टर ॲगोनिस्ट. बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की बघा सिम्पॅथोमायमेटिक जे आहेत ते डायरेक्टली ॲक्टिंग, मिक्स ॲक्टिंग आणि इनडायरेक्टली ॲक्टिंग असे 3 प्रकारचे आहेत. तर डायरेक्टली ॲक्टिंगमध्ये कोण येतात, ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, आयसोप्रिनालिन, हे सर्व कशामध्ये येतात, डायरेक्टली ॲक्टिंगमध्ये. मग खालीलपैकी आपल्याला डायरेक्टली ॲक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ओळखायचा आहे की जो अल्फा 1 अल्फा 2 आणि बीटा 1 या 3च रिसेप्टरवर काय होतो, ॲज अ ॲगोनिस्ट म्हणून ॲक्ट होतो. त्याचं एक्झाम्पल आहे बघा नॉर इफिनेफ्रिन. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं काय राहील, राईट आन्सर. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज अन अल्फा 1 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट. बघा अल्फा 1 रिसेप्टर जे आहेत अल्फा 1, तर त्याच्यावर ॲज अ ॲगोनिस्ट म्हणून खालीलपैकी कोणता ड्रग हा ॲक्ट होतो. तर इथं त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे नॉर इपिनेफ्रिन, दुसरा ऑप्शन आहे मिथोक्झामाइन, तिसरा ऑप्शन आहे रिटोड्रिन, चौथा ऑप्शन आहे इपेड्रिन. तर बघा याच्यामध्ये जे मिथोक्झामाइन आहे हे काय आहे, अल्फा 1 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट आहे. तर ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं, राईट आन्सर. त्यानंतर आहे इंडिकेट द अल्फा 2 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट. तर बघा त्याच्यामध्ये त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत, झायलोमेटाझोलिन, इपिनेफ्रिन, डोबुटामाइन आणि मिथोक्झामाइन. तर अल्फा 2 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट कोणता आहे, तर झायलोमेटाझोलिन जो आहे तर तो काय कशावर ॲक्ट होतो, सिलेक्टिव्हली अल्फा 2 रिसेप्टरवर ॲक्ट होतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा इंडिकेट द बीटा 1 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट. बघा बीटा 1 सिलेक्टर कुठे असतात, बीटा 1 रिसेप्टर हे असतात हार्टमध्ये. त्यामुळे हार्टशी संबंधित कोणता ड्रग आहे तो बघायचा आपल्याला खालीलपैकी. बघा कोणता आहे, आयसोप्रोटेनॉल, डोबुटामाइन, मेटोप्रोटेनॉल, त्यानंतर इपिनेफ्रिन. तर याच्यापैकी डोबुटामाइन जे आहे तर बीटा 1 सिलेक्टिव्ह काय आहे, ॲगोनिस्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं राईट आन्सर. नंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग सिम्पॅथोमायमेटिक इज अ बीटा 2 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट. बघा बीटा 2 रिसेप्टर कुठे आहेत, तर ब्रोंकायमध्ये आहेत. मग ब्रोंको डायलेशन करणारा ॲगोनिस्ट म्हणजे ब्रोंको डायलेशन करणारा. मग कोणता आहे खालीलपैकी ड्रग, तर 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे टर्बुटालिन, दुसरा आहे झायलोमेटाझोलिन, तिसरा आहे आयसोप्रोटेरेनॉल, चौथा आहे डोबुटामाइन. तर डोबुटामाइन इथंच कटलं कारण की हा बीटा 1 सिलेक्टिव्ह आहे. त्यानंतर हा जो झायलोमेटाझोलिन आहे हा आहे अल्फा सिलेक्टिव्ह आहे, अल्फा 2 सिलेक्टिव्ह. आणि राहिलं कोणतं मग टर्बुटालिन. तर टर्बुटालिन काय आहे मग आपला बीटा 2 रिसेप्टर ॲगोनिस्ट. याच्यामुळे आपल्याला कोणता इफेक्ट भेटतो, ब्रोंको डायलेशन. काय भेटतो, ब्रोंको डायलेशन. त्यामुळे ऑप्शन नंबर ए म्हणजे टर्बुटालिन हे आपलं काय राहील, बीटा 2 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट. आणि बीटा 2 रिसेप्टर कुठे असतात, तर ते असतात आपल्या ब्रोंकायसमध्ये.
नंतर बघा इंडिकेट द सिम्पॅथोमायमेटिक विच मे कॉजेस द हायपोटेन्शन प्रिझ्युमली बिकॉज ऑफ क्लोनिडिन लाईक इफेक्ट. बघा क्लोनिडिन हा कसा ड्रग आहे, सेंट्रली ॲक्टिंग काय आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह आहे, म्हणजे आपल्याला हा अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्शन देतो. तर मग क्लोनिडिन सारखीच ॲक्शन देणारा पण सिम्पॅथोमायमेटिक ड्रग कोणता आहे, तर यांनी इथं आपल्याला विचारलेलं आहे. बघा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग कोणता आहे, तर याचं ऑप्शन आहे झायलोमेटाझोलिन. झायलोमेटाझोलिन जो आहे तर तो क्लोनिडिन सारखा काय देतो, आपल्याला इफेक्ट देतो. म्हणून ऑप्शन नंबर सी हे काय याचं राईट आन्सर. म्हणजे असं जर विचारलं तुम्हाला की सिम्पॅथोमायमेटिक ड्रग तर आहे पण तो काय कशासारखी इफेक्ट देतो आपल्याला, क्लोनिडिन सारखा, मग तो कोण आहे तर झायलोमेटाझोलिन. म्हणजे ऑप्शन नंबर सी करायला आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ, इपेड्रिन कॉजेस. बघा इपेड्रिन जो आहे तो आहे ब्रोंकायवर ॲक्ट होणारा ड्रग. आता ब्रोंको डायलेटर आहे तो, म्हणजे बीटा 2 रिसेप्टरवर ॲक्ट होतो आणि ब्रोंकायचं काय करतो, डायलेशन करतो. म्हणजे त्याचं ऑप्शन नंबर जे बी आहे ते काय राहील राईट आन्सर. म्हणजे इपेड्रिन कॉजेस द ब्रोंको डायलेशन. आलं लक्षात, तर ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा which of the following sympathomimetic is preferably for the emergency थेरपी ऑफ कार्डिओजेनिक शॉक. बघा कार्डिओजेनिक शॉक म्हणजे काय, जेव्हा आपलं हार्ट व्यवस्थित काम करत नाही, आलं लक्षात, तर तेव्हा खालीलपैकी कोणतं सिम्पॅथोमायमेटिक हा इमर्जन्सी थेरपीसाठी दिला जातो. तर इथं 4 ऑप्शन दिलेलं आहे, इपिनेफ्रिन, डोबुटामाइन, आयसोप्रोटेरेनॉल आणि मिथोक्झामाइन. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हार्टवर सिलेक्टिव्हली ॲक्ट होणारा जे म्हणजे हे आहे ड्रग, तर तो कोणता आहे, डोबुटामाइन. म्हणूनच कार्डिओजेनिक शॉकमध्ये डोबुटामाइन हा स्पेशली यूज केला जातो. आलं लक्षात, तर डोबुटामाइन याचं काय राहील राईट आन्सर. डोबुटामाइन इज यूज in the emergency therapy of cardiogenic shock and it is a sympathomimetic or beta 1 selective agonist. त्यानंतर बघा इंडिकेट द सिम्पॅथोमायमेटिक एजंट विच इज कंबाईन विथ द लोकल अॅनेस्थेटिक टू प्रोलॉंग द ड्युरेशन ऑफ इन्फिल्ट्रेशन नर्व ब्लॉक्स. बघा काय असतं माहिती आहे का, लोकल अॅनेस्थेटिक हे लोकली अप्लाइड केले जातात आणि त्याचं जसं जसं ॲब्झॉर्प्शन म्हणजे होईल किंवा प्रोलॉंग ॲब्झॉर्प्शन जर त्यांचं झालं तर काय होईल माहिती आहे का, आपल्याला चांगला इफेक्ट मिळेल. म्हणजे प्रोलॉंग ॲब्झॉर्प्शन जेव्हा हे पोर्स काय होतील कॉन्ट्रिक्ट होतील, त्यानंतर स्किनमध्ये ड्रग घुसण्यासाठी काय होईल, जास्त टाईम लागेल. जेवढा जास्त टाईम लागणार तेवढाच तो लोकली काय देणार, जास्त इफेक्ट देणार. मग असा कोणता ड्रग आहे की त्याचा लोकल अॅनास्थेटिक इफेक्ट वाढवण्यासाठी हा दिला जातो. तर बघा इथं 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. पहिलं म्हणजे इपिनेफ्रिन, दुसरं झायलोमेटाझोलिन, तिसरं आहे आयसोप्रोटेनॉल आणि चौथं आहे डोबुटामाइन. तर याचं राईट आन्सर राहील इपिनेफ्रिन. इपिनेफ्रिन काय करेल माहिती आहे का, जे आपले पोर्स आहेत स्किनवरचे त्यांचं काय करेल, कॉन्स्ट्रिक्शन करेल. त्यामुळे ड्रग ॲब्झॉर्ब काय होईल, स्लोली होईल. आणि जेवढा ड्रग आपल्या स्किनवर म्हणजे अप्लाय केलेला स्लोली अप्लाय होईल, म्हणजे प्रोलॉंग आपल्या स्क्रीनवर तो राहील. त्यामुळे काय होईल, आपल्याला लोकल अॅनेस्थेटिक इफेक्ट हा काय भेटेल, जास्त भेटेल. मग प्रोलॉंग इफेक्ट भेटण्यासाठी लोकल अॅनेस्थेटिक सोबत कोण दिलं पाहिजे, तर इपिनेफ्रिन हा दिला पाहिजे. ऑप्शन नंबर ए काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा 19वा MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिम्पॅथोमायमेटिक इज यूज इन द थेरपी ऑफ ब्रोंकायल अस्थमा. बघा ब्रोंकायल अस्थमामध्ये काय होतं, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं. काय होतं, सॉरी ब्रोंकायचं काय होतं, कॉन्स्ट्रिक्शन, म्हणजे श्वास घ्यायला काय होतं त्यांना त्रास. मग असा आपल्याला ड्रग पाहिजे की तो काय करेल, ब्रोंको डायलेशन करेल, म्हणजे कॉन्स्ट्रिक्शनच्या विरुद्ध डायलेशन. मग डायलेशन कोण करू शकतो, तर ब्रोंकायवर ॲक्ट होणारा ॲज अ ॲगोनिस्ट आहे की नाही. म्हणजे ब्रोंकाय रिसेप्टर कुठे आहेत, मग बीटा 2 रिसेप्टर ब्रोंकायमध्ये आहेत. मग बीटा 2 रिसेप्टरचा सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट कोण आहे खालीलपैकी हे आपल्याला ओळखायचं इथं. मग त्यांनी 4 ऑप्शन दिले. पहिलं ऑप्शन आहे फॉर्मेटेरॉल, दुसरं ऑप्शन आहे नॉरइफिनेफ्रिन, तिसरं ऑप्शन आहे मिथॉक्झामाइन, चौथं ऑप्शन आहे डोबुटामाइन. तर यापैकी फॉर्मेटेरॉल जे आहे ना, तर तो सिलेक्टिव्ह बीटा 2 काय आहे, ॲगोनिस्ट आहे. म्हणजे आपल्याला तो काय देतो, ब्रोंको डायलेशन इफेक्ट देतो. ब्रोंकायचं डायलेशन झाल्यामुळे काय होतं माहिती आहे काय, अस्थमॅटिक पेशंटमध्ये काय भेटते, रिलीव्ह भेटते. म्हणजे ब्रोंकायल अस्थमामध्ये काय होतं, रिलीव्ह होते. आलं लक्षात. त्यानंतर बघा इंडिकेट द एजंट ऑफ चॉईस इन द इमर्जन्सी थेरी ऑफ ॲनाफायलेटिक शॉक. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे असा ड्रग आपल्याला निवडायचा आहे तो की ॲनाफॅलॅक्टिक शॉकमध्ये काय केला जातो, म्हणजे थेरपीमध्ये यूज केला जातो. नॉरइफिनेफ्रिन म्हणजे त्याला आपण नॉर ॲड्रेनालिन म्हणतो. तर हे जे नॉर ॲड्रेनालिन आहे ना, तर ते महत्त्वाचा ड्रग आहे की जो ॲनाफॅलॅक्टिक शॉकमध्ये काय केला जातो, यूज केला जातो. आता ॲनाफॅलॅक्टिक शॉक म्हणजे काय, तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अ नॉन सिलेक्टिव्ह अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट. बघा नॉन सिलेक्टिव्ह अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट म्हणजे तो अल्फा 1 वर सुद्धा ॲक्ट होतो, अल्फा 2 वर सुद्धा ॲक्ट होतो, म्हणजे तो नॉन सिलेक्टिव्ह आहे.
तर इथं 4 ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. प्राझोसिन हे राहणार नाही, कारण की प्राझोसिन हे अल्फा 1 सिलेक्टिव्ह आहे. आपल्याला इथं नॉन सिलेक्टिव्ह विचारलं. नंतर आहे पेंटोलामाइन, त्यानंतर मेटोप्रोलॉल आणि रिझर्पिन. तर मेटोप्रोलॉल हे सुद्धा राहणार नाही, कारण की मेटोप्रोलॉल हा बीटा 1 सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे अल्फा 1 अल्फाचा प्रश्नच नाही राहिला. मग ऑप्शन नंबर बी जे आहे ना ते राहील आपलं राईट आन्सर. म्हणजे फेंटोलामाइन जे आहे ना, तर पेंटोलामाइन राहील नॉन सिलेक्टिव्ह अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा, इंडिकेट द अल्फा 1 सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट. बघा अल्फा 1 सिलेक्टिव्ह कोणता आहे. मग आता आपल्याला त्यांनी इथं विचारलं अल्फा 1 सिलेक्टिव्ह, तर तुम्हाला एक लक्षात ठेवायची ट्रिक, जे झोसिन डेरिव्हेटिव्ह असतात, झोसिन ज्यांच्या शेवटी नाव येतं ते आहेत अल्फा 1 सिलेक्टिव्ह. मग इथं बघा झोसिन कशामध्ये येतं. पेंटोलामाइन आपण आत्ता सांगितलं की नॉन सिलेक्टिव्ह, म्हणजे हा कटलं. डायहायड्रो एर्गोटामाइन हा काय आहे माहिती का, ॲगोनिस्ट आहे अल्फा रिसेप्टरचा, त्यामुळे हे सुद्धा कटलं. त्यानंतर राहिलं प्राझोसिन, तर झोसिन आलं. झोसिन इथं प्राझोसिन, टेराझोसिन, टॅम्सुलोसिन हे सर्व काय आहेत अल्फा 1 सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट. तर प्राझोसिन आपलं काय राहील राईट आन्सर. लॅबोटॉलॉल का राहणार नाही, कारण की लॅबोटॉलॉल आहे बीटा ब्लॉकर आहे. नंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज अन अल्फा 2 सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट. तुम्हाला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अल्फा 2 सिलेक्टिव्ह एक्झाममध्ये खूप वेळा विचारलेला गेलेला आहे. तर अल्फा 2चं एकच एक्झाम्पल आहे बघा, ते कोणतं आहे, योहिम्बिन. म्हणजे योहिम्बिन जे आहे ना तो काय आहे सिलेक्टिव्ह अल्फा 2 ॲगोनिस्ट. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे, इंडिकेट द बीटा ॲडेनो रिसेप्टर अँटागोनिस्ट विच हॅज द पार्शियल बीटा ॲगोनिस्ट ॲक्टिव्हिटी. बघा ॲड्रेनो रिसेप्टर अँटागोनिस्ट म्हणजे जे की काय असतात, ब्लॉकर्स असतात, पण यांना ब्लॉकरची ॲक्टिव्हिटी तर आहेच, बीटा ब्लॉकरची ॲक्टिव्हिटी आहेच, पण सोबतच बीटा ॲगोनिस्ट ॲक्टिव्हिटी आहे, ती कशी एकदम पार्शियल म्हणजे थोड्या प्रमाणात. तर असा कोणता ड्रग आहे बघा, इथं तुम्हाला एकच ध्यानात ठेवायचं आहे, बीटा ॲगोनिस्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे बीटा ब्लॉकर असा की ज्याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक त्यालाच म्हणतात बीटा ॲगोनिस्ट ॲक्टिव्हिटी. असा कोणता, तर तो आहे एकच, तो म्हणजे पिंडोलॉल. कोणता, पिंडोलॉल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पिंडोलॉल असा ड्रग आहे की त्याला बीटा अँटागोनिस्ट ॲक्टिव्हिटी आहे, पण पार्शियली तो बीटा ॲगोनिस्ट म्हणून सुद्धा ॲक्ट होतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असं जर विचारलं तुम्हाला की बाबा विच ऑफ द फॉलोइंग ड्रग हॅव ॲडिशनल इंट्रिन्सिक सिम्पॅथो मायमेटिक ॲक्टिव्हिटी, तर तो कोणता आहे पिंडोलॉल. त्यानंतर बघा, हे बघा पिंडोलॉल तिसरं ऑप्शन जे आहे ते इथं दिलेलं आहे. पिंडोलॉल काय आहे, असा ड्रग की ज्याला ॲडिशनल काय आहे बीटा ॲगोनिस्ट ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे. ओरिजिनली तो काय आहे बीटा अँटागोनिस्ट आहे, पण त्याला बीटा ॲगोनिस्ट ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे, इंडिकेट द इनडायरेक्ट ॲक्टिंग ॲड्रेनो रिसेप्टर ब्लॉकिंग एजंट. आता बघा, जे ॲड्रेनो रिसेप्टर आहेत ते असतात डायरेक्टली ॲक्टिंग, इनडायरेक्टली ॲक्टिंग. तर याच्यामधलं बघा तुम्हाला ऑप्शन चूज करायचं आहे. हे जे रिझर्पिन आहे ना, हे रिझर्पिन आहे इनडायरेक्टली ॲक्टिंग ॲड्रेनो रिसेप्टर ब्लॉकिंग एजंट. त्याला आपण प्लांट अल्कलॉइड सुद्धा म्हणतो. रॉयल फिया या प्लांटमधून आपल्याला रिझर्पिन हे भेटतं. खालील ऑप्शन का कटतील, कारण की कार्बेडेलॉल तर बीटा ब्लॉकर आहे, ॲड्रेनो रिसेप्टर ब्लॉकर नाही. म्हणजे हे रिझर्पिनच राहील त्याचं उत्तर. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे, नॉन सिलेक्टिव्ह अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट आर मोस्ट युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ. खालीलपैकी कोणती अशी कंडिशन आहे की त्यामध्ये हे जे अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट असतात नॉन सिलेक्टिव्ह तर ते यूज केल्या जातात मोस्टली. तर याचा ऑप्शन नंबर सी राहील फिओक्रोमोसायटोमा. हे जे फिओक्रोमोसायटोमा आहे ना, तर यामध्ये मोस्टली काय यूज करतात माहिती आहे का, नॉन सिलेक्टिव्ह अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट. तर हे तुम्हाला फिओक्रोमोसायटोमा मी या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फिओक्रोमोसायटोमा म्हणजे काय. ते जर तुम्हाला माहीत नसेल तर फिओक्रोमोसायटोमा तुम्ही गुगलवर सर्च करा आणि त्याच्याबद्दल माहिती घ्या. या फिओक्रोमोसायटोमामध्ये कोणते ड्रग्स यूज केले जातात, नॉन सिलेक्टिव्ह अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट. आणि नॉन सिलेक्टिव्ह अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट कोणता आहे एकच, तो म्हणजे फेंटोलामाइन. मग फेंटोलामाइनच कशामध्ये यूज होईल, या फिओक्रोमोसायटोमामध्ये. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे, इंडिकेट अँड अल्फा 1 ॲड्रेनो रिसेप्टर अँटागोनिस्ट विच हॅज अ ग्रेट सिलेक्टिव्हिटी फॉर अल्फा 1A सबटाईप. असा खालीलपैकी कोणता अल्फा 1 ॲड्रेनो रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे की तो काय अल्फा 1A या सबटाईप रिसेप्टरला त्याची सिलेक्टिव्हिटी काय आहे जास्त आहे, म्हणजे त्याच्यावर तो जास्त ॲक्ट होतो, त्याची सिलेक्टिव्हिटी त्याच्या टुवर्ड्स काय आहे जास्त. तर असा कोणता आहे, टॅम्सुलोसिन. ध्यानात ठेवा कोण आहे, टॅम्सुलोसिन असा ड्रग आहे की तो अल्फा 1 सिलेक्टिव्ह तर आहेच, पण ही अल्फा 1A जी सब रिसेप्टर आहे ना त्याची सिलेक्टिव्हिटी काय आहे जास्त आहे. म्हणजे ऑप्शन इथं बघा, पहिला ऑप्शन आहे प्राझोसिन, हे राहील का नाही, तर टॅम्सुलोसिन म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे, सब टाइप सिलेक्टिव्ह
अल्फा 1 रिसेप्टर अँटागोनिस्ट सच ॲज टॅम्सुलोसिन, टेराझोसिन अँड अल्फुझोसिन आर इफिकेस इन. बघा याच्यामध्ये एक कंडिशन आहे, त्याला आपण BPH म्हणतो, म्हणजे बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लॅसिया. याच्यामध्ये काय होते माहिती का, जी मेल आहेत त्यांची प्रोस्टेट ग्लँड काय होते माहिती का, एनलार्ज होते. त्यामुळे युरिनरी सिस्टीमसोबत असणारे जे हे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, थोडेसे ॲक्टिव्हिटी आहेत ते त्याच्यामध्ये त्यांना अडचण जाते. आलं लक्षात. तर याच्यासाठी मग हे जे टॅम्सुलोसिन, टेराझोसिन, अल्फुझोसिन हे जे ड्रग आहेत ते कोणत्या कंडिशनमध्ये यूज होतात, तर ते होतात BPH मध्ये, म्हणजे बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लॅसियामध्ये. तर ऑप्शन नंबर सी काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर 29 MCQ 29 बघा, प्रोपॅनोलॉल इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ऑल ऑफ द फॉलोइंग. बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की प्रोपॅनोलॉल हा जो ड्रग आहे तो खालीलपैकी कोणत्या कंडिशन्समध्ये यूज होतो, एक कंडिशन सोडून. बघा कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमध्ये यूज होतो का, तर हो, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट होतो, त्याच्यामुळे कार्डिओ सिलेक्टिव्ह तो कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमध्ये यूज होतो. त्यानंतर हायपरथायरॉइडिझममध्ये यूज होतो का, तर हो, जेव्हा थायरॉइड हार्मोनचं जास्त रिलीज होतं तर प्रोपॅनोलॉल हे अँटी हायपर म्हणजे थायरॉइडिझममध्ये सुद्धा यूज होतो. त्यानंतर बघा मायग्रेन हेडॅकमध्ये, तर हो बरोबर आहे, मायग्रेन हेडॅकमध्ये सुद्धा प्रोपॅनोलॉल काय होतो, यूज होतो. ब्रोंकायल अस्थमामध्ये तो यूज होणार नाही. मग आपल्याला यूज होणार नाही अशी कंडिशन विचारली, मग ब्रोंकायल अस्थमा हे काय राहील आपलं राईट आन्सर. प्रोपॅनोलॉल इज नॉट यूज इन द ब्रोंकायल अस्थमा बिकॉज प्रोपॅनोलॉल हा काय करतो माहिती आहे का, ब्रोंकायल अस्थमाला काय करतो, वॉर्सन करतो. म्हणून तो काय, मग तुम्हाला इथे एक अजून प्रश्न विचारला, तर प्रोपॅनोलॉल कोणत्या कंडिशनमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, तर कोणत्या कंडिशनमध्ये कॉन्ट्रा इंडिकेट आहे, तर ते म्हणजे ब्रोंकायल अस्थमा. ब्रोंकायल अस्थमामध्ये प्रोपॅनोलॉल हा दिला जात नाही, तो काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेट आहे. नंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अ नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर विदाउट इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक or local anesthetic activity and useful for the treatment of life threatening ventricular arrhythmia. बघा असा कोणता बीटा ब्लॉकर आहे, कोणता बीटा ब्लॉकर, तो नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, म्हणजे कोणत्या बीटा 1 बीटा 2 आणि बीटा 3 कोणत्या याच्यावर सुद्धा तो बीटा 1 बीटा 2 वर तो काय होऊ शकतो, ॲक्ट होऊ शकतो. तर त्याला काय म्हणायचं, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. तर मग असा कोणता नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे की त्याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी नाही, म्हणजे तो ॲज अ सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे ॲगोनिस्ट म्हणून ॲक्ट होणारच नाही, पण लोकल ॲनेस्थेटिक म्हणून सुद्धा ॲक्ट होणार नाही, पण त्याला व्हेंट्रिक्युलर अरेथिमियामध्ये यूज करतात, म्हणजे अँटी अरेथमिक म्हणून त्याला यूज करतात. तर असा कोणता ड्रग आहे माहिती आहे का, तर तो ड्रग म्हणजे सोटॅलॉल. तर हे सोटॅलॉल जे आहे तो व्हेंट्रिक्युलर अरेथमियामध्ये यूज होतो. तो काय आहे, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, म्हणजे तो बीटा 1 आणि बीटा 2 या दोन्ही रिसेप्टरवर ॲक्ट होतो, पण तो लोकल अनेस्थेटिक म्हणून यूज होणार नाही किंवा त्याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी असणार नाही. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचे, बीटा ब्लॉकर जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे सिलेक्टिव्ह आणि दुसरे म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्ह जे आहेत ना त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात की बीटा ब्लॉकर्स तर ते आहेत, म्हणजे बीटा 1 बीटा 2 रिसेप्टरवर ॲक्ट होतील, पण त्यांना एका जणाला सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी आहे आणि एका जणाला सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी नाही. मग विथ सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ज्याला ॲगोनिस्ट इफेक्ट आहे ॲज अ बीटा ब्लॉकर, तर तो आहेच ओरिजिनली, पण ॲज अ ॲगोनिस्ट इफेक्ट सुद्धा आहे, तो म्हणजे पिंडोलॉल. हा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. आणि दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये येतात विदाऊट इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटीमध्ये ते सोटॅलॉल, त्यानंतर टायमोलॉल असे दोन घटक येतात, ॲज वेल ॲज कार्बेडायलॉल सुद्धा त्याच्यामध्ये येतो. असे तीन जे आहेत त्यांना इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी नाही, आणि एकच आहे बीटा ब्लॉकर की त्याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी, तो म्हणजे पिंडोलॉल. त्यानंतर नेक्स्ट MCQ बघा, इंडिकेट द ॲड्रेनल रिसेप्टर अँटागोनिस्ट ड्रग विच इज रॉयल्फिया अल्कलॉइड. सर्वांनाच माहिती, मी आत्ता सांगितलं रॉयल्फिया अल्कलॉइड कोणता आहे, तर तो आहे रिझर्पिन, आणि तो काय आहे, ॲड्रेनल रिसेप्टर काय आहे, अँटागोनिस्ट, म्हणजे रिझर्पिन हे आपलं काय राहील राईट आन्सर. त्यानंतर बघा, इंडिकेट द बीटा ब्लॉकर विच इज पर्टिक्युलरली इफिशियस इन थायरॉइड स्टॉम. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, प्रोपॅनोलॉल हा असा ड्रग आहे तो थायरॉइडमध्ये सुद्धा यूज होतो, म्हणजे हायपरथायरॉइडिझममध्ये सुद्धा यूज होतो. तर ऑप्शन नंबर डी आपलं काय राहील राईट आन्सर. प्रोपॅनोलॉल इज यूज ॲज अ अँटी हायपरथायरॉइडिझम मध्ये, अँटी हायपरथायरॉइडिझम ॲज अ ॲक्ट होतो. त्यानंतर 33वा MCQ आहे, इंडिकेट अँड अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट विच बाइंड्स कोव्हॅलंटली टू द अल्फा रिसेप्टर कॉजिंग इरिव्हर्सिबल ब्लॉकेज ऑफ अ लॉंग ड्युरेशन. बघा जे अल्फा रिसेप्टर्स आहेत तर ते अल्फा रिसेप्टर ब्लॉकर हे दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे इरिव्हर्सिबल आणि दुसरे आहेत रिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबलमध्ये कोणतं येतं माहिती आहे का, ज्याला आपण म्हणतो नॉन कॉम्पिटेटिव्ह, तर ते म्हणजे फिनोक्सा बेन्झामाइन. तर ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं राईट आन्सर. फिनोक्सा बेन्झामाइन जे आहे तर अल्फा 1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे जो ॲक्ट होतो इरिव्हर्सिबली.
आलं लक्षात. तर हे ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट MCQ बघा, इंडिकेट द बीटा 1 सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट. तर याचं उत्तर राहील मेटोप्रोलॉल. मेटोप्रोलॉल जे आहे तर बीटा 1 म्हणजे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, A to N याच्यामध्ये येणारे सर्व जे अल्फाबेटचे ड्रग्स आहेत, मग ते मेटोप्रोलॉल असो, त्यानंतर ॲटेनोलॉल असो, बिसोप्रोलॉल असो, A to N मध्ये जे सर्व येतील ना अल्फाबेट्स, तर A to N पर्यंत असणारे सर्व काय आहेत माहिती आहे का, बीटा 1 सिलेक्टिव्ह आहे. आणि N नंतर बघा आता मग हे MNOPQRS सोटालॉल जे आहे ते सिलेक्टिव्ह नाही. त्यानंतर हे जे आहे कोणतं प्रोपॅनोलॉल ते N नंतर येतं ना, MNOP पी नंतर येतो ना यांच्या, तर पी सुद्धा काय आहे नॉन सिलेक्टिव्हच आहे. सोटेरॉल नॉन सिलेक्टिव्ह आहे. कार्बेडायलॉल जे आहे ना, तर यांना ठीक आहे, कार्बेडायलॉलचं मी नंतर तुम्हाला सांगतो. पण जे A to N मध्ये येणारे अल्फाबेट्समध्ये येणारे जे डिजिट्स अल्फाबेट्स राहतील, तर ते सर्व काय राहतील बीटा 1 सिलेक्टिव्ह राहतील. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, लास्ट MCQ. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग हॅज बोथ अल्फा 1 सिलेक्टिव्ह अँड बीटा ब्लॉकिंग इफेक्ट. अल्फा 1 म्हणजे अल्फा 1 अँटागोनिस्ट तर आहेच तो, ॲज वेल ॲज बीटा अँटागोनिस्ट म्हणून ॲक्टसुद्धा होतो. तर बघा याच्यामध्ये दोन एक्झाम तर आहेत, सेलिप्रोलॉल आणि लॅबेटॉलॉल म्हणजे CL, त्याला आपण कॅज्युअल लिव्ह म्हणतो. सेलिप्रोलॉल आणि लॅबेटॉलॉल हे असे दोन ड्रग आहेत की ते ॲज अ बीटा ब्लॉकर तर ॲक्ट होतात, पण त्यांना ॲडिशनली अल्फा ब्लॉकिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे. तर ते ऑप्शन नंबर ए काय राहील आपलं राईट आन्सर. म्हणजे लॅबेटॉलॉल हे काय राहील म्हणजे बीटा ब्लॉकर तर आहेत पण अल्फा ब्लॉकिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा त्याला आहे. तर ऑप्शन नंबर ए आपलं राईट आन्सर राहील.